सर्वप्रथम सर्वांना जोहार, जय आदिवासी। तर आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ताई MPS याच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहे। तर खूप खूप त्याचं मी कौतुक मानतो आणि ताई पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला। आणि दोन शब्द मी बोलते। तर जेव्हापासून रिझल्ट लागलाय तर आपल्या पालघर जिल्ह्यातील बरेच तुमच्यासारखे जे जागृत लोक आहेत ते येऊन माझा सत्कार करतायत। भले माझं शिक्षण मी बाहेर केलेलं असेल, म्हणजे तरी मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला वकिली केली आणि आता मी पालघरमध्ये आहे आणि म्हणजे पालघरच्या लोकांनी माझा पहिला सत्कार करणं, आपल्या लोकांनी पहिला सत्कार करणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खूप छान वाटतं। सगळेजण शुभेच्छा देतात आणि तुमचेही आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत आणि मी पुढे जिथे कुठे असेल तर त्या ठिकाणी आपली लोक असतील त्यांच्यासाठी मी नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि चांगली प्रशासक बनण्याचं काम करेन। थँक्यू। तर आपल्या समोर पत्रकार साहेब आहेत, ते दोन शब्द बोलणार आहेत। नमस्कार, जोहार, जय आदिवासी। आज आपण मोर्जे दाभोण, तालुका डहाणू, जिल्हा पालघर या ठिकाणी आपण कुमारे ॲडव्होकेट प्रियंका अनंता मस्कर ह्या आपल्या महाराष्ट्रामधून जी MPSC जी परीक्षा असते ती फार एकदम खडतर असते आणि खूप कठीण असते। त्या परीक्षेमध्ये पास होऊन आपल्या पालघर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामधून आदिवासी ST कॅटेगरीमधून मला वाटतं दुसरा क्रमांक आलेला आहे आणि आपल्या आदिवासी समाजाचं त्यांनी नाव उंचावलेलं आहे। तसं आपल्या महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारतामध्ये आता त्यांचं कुठेतरी नाव गाजतंय, कारण की आज सोशल मीडिया वगैरे त्यांचं अभिनंदन होतं, आपण बघतच असतो फोटो वगैरे, त्याच्यानंतर बातम्या वगैरे आपण बघतोय। तर असं जे आदिवासी जे आपले पोरे आहेत जे आपण मोबाईलमुळे ते आता बिघडलेले आहेत त्यांनी पण तिकडे न बिघडता किंवा त्यांनी जे कॉलेज वगैरे त्यांनी व्यवस्थित करून अशा मोठमोठ्या जर तुम्ही एक्झाम दिल्या तर नक्कीच तुमच्याजवळ जे लोक येत नसतील पहिले आणि तुम्हाला जर विचारत नसतील ती पण लोक तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करतील। एक तुमच्यासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट राहील आणि आम्हाला मी पत्रकार भरत मुंजरा आमच्याकडनं आता ॲडव्होकेट प्रियंका अनंत मस्कर या ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील भविष्यासाठी आणि त्यांनी असंच आपल्या समाजासाठी जात धर्म भेदभाव न बाळगता समाजात आपल्या समाजासाठी झटतीलच, परंतु इतर पण समाजासाठी त्या एक चांगलं कार्य करतील अशी मी आशा बाळगतो। आणि दोन शब्द बोलते मी। जसं पत्रकार सरांनी सांगितलं की सोशल मीडियाचा चांगला वापर करणं हे खूप काळाची गरज आहे आणि मी हे सांगायला मला खूप आनंद होतोय, कारण मी सगळा अभ्यास मोबाईलवरून केलेला आहे। मी कुठेही ऑफलाईन क्लास केले नाही, घरी राहून मी मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास केलाय। तर हे एक जिवंत उदाहरण आहे, जर तुम्ही मोबाईलचा चांगला वापर केला तर तुम्ही एक क्लास 1 अधिकारी बनू शकता। तर हा मी पुढच्या पिढीला संदेश देऊ इच्छिते। थँक्यू सो मच।